संभाजी महाराजांची जी युद्ध पद्धती होती, युद्धनीती होती, रणनीती होती, याच्यावरती म्हणजे रामायणाचा किंवा महाभारताचा किंवा हनुमंताचा काही प्रभाव आपल्याला जाणवतो का आपल्या अभ्यासामध्ये? मी विशेष म्हणजे आता तुम्ही हनुमंतरायांचं नाव घेतलं. आपल्याकडे म्हणजे तुम्ही बघितलंय का, छत्रपती शिवाजी महाराजांनी विकास करत असताना, देशाचा विकास करत असताना एक लष्कर निर्माण केलं. लष्कर म्हणजे आर्मी निर्माण केली. त्या लष्कराला शिवाजी महाराजांनी नियम दिलेले आहेत की तुम्ही असं राहिलं पाहिजे. त्यांच्या आहारावर लक्ष दिलंय. मी हे खरं सांगतो अभ्यासातून. त्यांच्या युद्ध पद्धतीवर लक्ष दिलंय. त्यांच्या बॉडी सायझेस वरती पण लक्ष दिलेलं आहे. तर तुम्ही एका गोष्टीचा जर अभ्यास केला, तर तुम्ही आता हनुमंताचं वर्णन केलं, तर आपल्याकडे जुन्या युद्धकला आहेत ज्या इंग्रजांनी मुद्दामून बंद केल्यात, की इथून पुढे भारतीय संस्कृतीतली मुलं जर हे युद्धकला शिकले, ही व्यायाम पद्धती शिकले, तर कदाचित ते जगावर राज्य करतील. ही भीती त्यांच्याकडे होती. म्हणून सांगितलं रामायण खोटंय, महाभारत खोटंय, हनुमान झालाच नाही. आणि म्हणून मग खोटी काल्पनिक पात्र तरुणांसमोर उभी केली. पण जी खरी पात्र होती त्यांच्याकडे युद्धकला आहे. नारसिंही युद्धकला आहे, रामायणी एक युद्धकला आहे, कृष्णायनी एक युद्धकला आहे, हनुमंती एक युद्धकला आहे. शेवटच्या क्षणी किंवा तुम्ही त्या काळातला मनुची वाचा, ॲबेकॅरे वाचा, डॉक्टर फ्रायर वाचा, या सगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांची नावं का घेतोय? कारण ह्यांनी संभाजी महाराजांचं केलेलं जे वर्णन आहे ना, ते इतकं अप्रतिम आहे. ते म्हणतात की संभाजी महाराज गोतात शिरल्यानंतर मासाचा आडामासाचा चिखल करूनच बाहेर येतात. मग अशोका वाटिकेतलं एखादं युद्ध आठवा बरं. 80,000 किंकर रावणांनी पाठवले हनुमंतरायावरती. हनुमंतरायांनी ठेचून मारलेले आहेत. बरं त्यांनी कसं युद्ध केलं? काय अंगामध्ये बळ असेल? खाल्लं धड पकडलं आणि वरनं मुडकच वेगळं केले राक्षसांचा. असा वध हनुमंतरायांनी घडवून आणला. ह्या युद्ध पद्धती व्यायामातून, साधनेतून आपल्या अंतरात्म्यात प्रस्थापित करायच्या असतात. त्या संभाजी महाराजांनी केलेल्या आहेत आणि अनेक युद्धांमध्ये या युद्ध पद्धती संभाजी महाराजांनी वापरल्यात, असा आपल्याला इतिहास सांगतो.